अनेक जण म्हणतात की नाही ओबीसीवर याचा काही परिणाम होत नाहीये, ओबीसीचे अभ्यासक पण म्हणतात की होत नाहीये. एकीकडे बाकी म्हणतात हा काही न्यायालयात टिकणारच नाहीये. न्यायालयात टिकेल की नाही टिकणार? असं आहे की आम्ही विषयाची परीक्षा का म्हणून घ्यावी? आम्ही का गप्प बसाव? ती पुढच्या पिढीच्या आहेत ना, आम्हाला शिवाय देतील की तुम्हाला कळत होतं, तुम्ही तिकडे होता, मग तुम्हाला का तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही? ते आज असं आहे, उद्या आणखीन वेगळं होणार, कारण दस्तावेज झालं तयार, त्याच्यावर शिक्कामोर्तब कायमचं होईल. त्याच्यामुळे त्याला काहीतरी रायडर, त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा काय होते का याचा प्रयत्न आम्ही करणार. आमच्या दृष्टीने जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही करतो. न्यायालयात आम्हाला न्यायालयात जाऊन किंवा हे शब्द रचना ही अशी आहे, याची फोड काय करायची ते तुम्ही सांगा, त्याला रायडर लिहा की यांना आहे हे यांना नाही आहे. आणि मराठा समाजाला मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत. हे हायकोर्टाचे 2 डिसिजन आहेत. 2003 सालचा डिसिजन आहे. बरोबर. सुप्रीम कोर्टाचा डिसिजन तोच आहे हो की मराठा कुणबी एकत्र नाही. उलट असं म्हटलेलं आहे, हे जर मान्य केलं तर अख्खा महाराष्ट्र कुणबी होईल, अख्खा मराठा समाज, असं सुद्धा त्याच्यात नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, दुर्दैव असं आहे की मराठा समाज अतिशय विद्वान लोक आहेत, अभ्यासू आहेत, राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, लेखक आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करून बोलतच नाही आहेत. आम्हाला ओबीसी द्या, आम्हाला ओबीसी द्या, आम्हाला ओबीसी द्या. आणि मग आमचंही नुकसान आणि तुमचंही नुकसान. ते कशासाठी तुम्ही करतात? आणि परत गावागावामध्ये मग परत एकमेकांसमोर भांडणं उभे राहतात. पण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.